नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। इस्लामपूरचे ईश्वरपूर किल्ल्याच्या निर्णयाचे पेढे, साखर वाटप, फटाक्यांची आतिषबाजी। वाळवा तालुक्यातील उरून इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात आले। या निर्णयाचे आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। प्रथमतः पंचायत समिती येथील क्रांतिसिंह नाना पाटील, तहसील कार्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। यावेळी आमदार सदाभाऊ खोत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुती सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले। 1938 साली पहिला उल्लेख ईश्वरपूरचा डॉक्टर हेडगेवार यांनी केलेला होता। त्याच्यानंतर 1986 साली यल्लामा चौकातल्या सभेमध्ये आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला होता। त्याचबरोबर या इस्लामपूरचे आदरणीय, मला वाटतं ते हिंदू महासभेचे अध्यक्ष होते, राज्यसभेचे पंत सबनीस यांनी तर सातत्यानं खऱ्या अर्थानं आग्रह धरलेला होता की इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं पाहिजे। आम्ही त्यावेळी त्यांना पाहायचं, त्यांच्या डोक्यावरती भगवी टोपी असायची आणि मला वाटतं शेवटच्या काळामध्ये आम्ही लुना गाडीवरनं ते फिरताना पाहिलेले होते। पण एक हिंदुत्वाचा विचार या शहरामध्ये पुढे घेऊन जाण्याचं काम पंत सबनीस यांनी केलेलं आम्ही त्या काळामध्ये पाहिलेलं आहे। शिवप्रतिष्ठानचे आदरणीय भिडे गुरुजी यांनी सुद्धा या ठिकाणी ईश्वरपूर झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी केलेली होती। शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलनं झालेली होती आणि सगळेच लोक इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं पाहिजे या भूमिकेतून सातत्यानं मांडणी करत होते। मला वाटतं नगरपालिकेनं सुद्धा आमच्या काळामध्ये तसा ठराव संमत केलेला होता। त्या कालखंडामध्ये सगळ्याच महान व्यक्तींनी हा प्रश्न खऱ्या अर्थानं उचलून धरलेला होता। मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांचं इस्लामपूर शहरवासियांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करत आहे। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।